विद्यार्थ्यांनो, मी माळी टीचर. आज आपण इयत्ता 8वीच्या सामान्य विज्ञान या विषयातील पाठ 1 मधील पुढचा भाग बघूया. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण विटाकर या शास्त्रज्ञांनी आपल्यासमोर मांडलेली सजीवांची पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत अभ्यासली आहे. आज आपण सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण कशा पद्धतीने करण्यात आले आहे त्यांची रचना व लक्षणे अभ्यासूया. सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. पृथ्वीवरील एकूण सजीवांमध्ये सूक्ष्मजीव सर्वाधिक संख्येने आहेत आणि म्हणून यांची पुढील प्रमाणे विभागणी करण्यात आली आहे. सूक्ष्मजीवांचे महत्त्वाचे दोन विभाजन म्हणजे आदिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी. या आधीच्या पाठातही आपण बघितलेलं आहे की आदिकेंद्रकी म्हणजे आपल्या डोळ्यांनी स्पष्ट न दिसू शकणारे किंवा न दिसू शकणारे. दृश्यकेंद्रकी म्हणजे डोळ्यांनी दिसू शकणारे. आदिकेंद्रकीचं विभाजन जीवाणू किंवा जीवाणूंचा समावेश आदिकेंद्रकींमध्ये करण्यात येतो. दृश्यकेंद्रकीमध्ये 3 गट आहेत: आदिजीव, कवके आणि शैवाल. आता आपल्याला हे जे सूक्ष्मजीव आहेत हे यांचं मोजमाप म्हणजे प्रमाण कशा पद्धतीने असतं हे लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला पुस्तकामध्ये याचं एकक दिलेलं आहे आणि ते कशा पद्धतीने मोजतात तेही लिहून दिलेलं आहे. त्याचा अभ्यास आपण करूया. सूक्ष्मजीवांच्या आकारासंदर्भात खालीलप्रमाणे आपल्याला प्रमाण लक्षात ठेवावं लागणार आहे. 1 मीटर बरोबर 10⁻⁴ मायक्रोमीटर. आणि हे आपल्याला कशा पद्धतीने लिहायचं तर आपला स्मॉल यू जो आहे तो आणि स्मॉल एम लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो. स्मॉल यू आणि स्मॉल एम. 1 मीटर बरोबर 10⁻⁴. मायक्रो म्हटल्यावर एम वापरायचा आहे, म्यू एम त्याला म्हणतात. आणि तसंच दुसरं आपल्याकडे असलेलं प्रमाण आहे 1 मीटर बरोबर 10⁹ नॅनोमीटर. आणि नॅनो शब्द आलाय म्हणून एन वापरायचा आहे, एन एम, स्मॉल एन एम. विद्यार्थ्यांनो, मी तुम्हाला ही आकृती दाखवते. या आकृतीवरून आपल्या काय लक्षात येतंय? काही जीवाणूंचे आकार दिसत आहेत: गोलाणू, दंडगोलाणू, दंडाणू, स्वल्पविरामाकृती आणि सर्पिल आकार. याचाच अर्थ असा की जीवाणू जे आपल्याला दिसत आहेत ते विविध आकाराचे आहेत. आता आपण यांचा आकार आणि लक्षणं बघूया. या जीवाणूंचा आकार 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर एवढा असू शकतो किंवा असतो. आता यांची लक्षणं काय आहेत तर एकच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगते. काही वेळा बरेच जीवाणू एकत्र येऊन वसाहती बनवतात. दुसरं लक्षण आहे जीवाणू पेशी आदिकेंद्रकी असते. पेशीत केंद्रक आणि पटलयुक्त अंगके नसतात. पेशी भित्तिका मात्र यात असते. याचा अर्थ असा की काही जीवाणू आदिकेंद्रकी असतात. या पेशींमध्ये केंद्रक असतंच पण पटलयुक्त अंगक असेलच असं नाही किंवा नसतंच. आणि पेशी भित्तिका मात्र यात असतात. यानंतर प्रजनन बहुधा द्विखंडी भवनाने. आता द्विखंडी विभाजन म्हणजे काय तर उदाहरणार्थ आपल्याला माहीत असलेला गांडूळ. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, गांडूळ म्हणजे काय की जर समजा गांडुळाची शेपटी कापली गेली किंवा मधला भाग कापला गेला तर मात्र तरीही तो जगू शकतो किंवा त्याचं जे काही शरीर नष्ट झालेलं असेल, कापले गेलेलं असेल ते परत त्याला येऊन तो पुढे जगू शकतो, वाढू शकतो. आणि त्यालाच म्हणतात द्विखंडी म्हणजे 2 भाग झालेले. म्हणून ते कंसात दिलेलं आहे एका पेशीचे 2 भाग होणे. आणि प्रजनन बहुधा द्विखंडी भवनाने होते. यानंतर आहे अनुकूल परिस्थितीत जीवाणू प्रचंड वेगाने वाढतात व 20 मिनिटात संख्येने दुप्पट होऊ शकतात. आता सध्या पावसाचे दिवस आहेत, सगळे बघतायत की बऱ्याच ठिकाणी आपल्याला सूक्ष्मजीवांची निर्मिती झपाट्याने झालेली दिसून येते. हा झाला आपला पहिला भाग जीवाणू. आता आपण दृश्यकेंद्रकीतील पहिला भाग बघूया, आदिजीव. यांचा आकार आहे सुमारे 200 मायक्रोमीटर. साधारण यांचा आढळ कुठे असतो तर माती, गोडे पाणी किंवा समुद्र. काही इतर सजीवांच्या शरीरात राहतात तर काही रोगास कारणीभूत ठरतात. दृश्यकेंद्रकी आहेत हे आपल्या लक्षात आलेलं आहेत आणि एकपेशीय सजीव असतात. उदाहरणार्थ या ठिकाणी आपल्याला आकृती दिसतेच आहे. अमिबा, पॅरामेशियम, यानंतर एंटामिबा, हिस्टोलिटिका आणि प्लाझ्मोडियम वायवॅक्स. यांचे पेशी रचना, हालचालींचे अवयव, पोषण पद्धती यामध्ये आपल्याला विविधता आढळून येते. आणि याचप्रमाणे
यांचं प्रजनन जे आहे ते द्विखंडी विभाजनाने आहे, हेही तुमच्या लक्षात आलेलं आहे. द्विखंडन म्हणजे काय ते. आता कोणत्या आदिजीवामुळे कोणता आजार होऊ शकतो, ही नावं आत्ता मी 2 तुम्हाला याआधीच सांगितलेली आहेत, ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. एक आहे एंटाविमा हिस्टोलिटिका, यामुळे आमांश होण्यास कारणीभूत ठरतं. आणि दुसरा आहे प्लाझ्मोडियम वायवॅक्स, याने मलेरिया म्हणजे आपण ज्याला हिवताप म्हणतो ते होऊ शकतं. आपण आता पुढचा भाग बघूया. कवके, ज्यांचा आकार आहे सुमारे 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर. आता यांचा आढळ कुठे, हे आपण याआधीच्याही तासामध्ये बघितलेलं आहे. कुजणारे पदार्थ, वनस्पती प्राण्यांची शरीरे, कार्बनी पदार्थ यांमध्ये. यानंतर काही दृश्यकेंद्रकी असतात जे आपल्याला डोळ्यांनी दिसू शकतात आणि एकपेशीय असतात. कवकांच्या काही प्रजाती आपल्याला डोळ्यांनी दिसू शकतात. मृतोपजीवी असून कार्बनी पदार्थांवर अन्न शोषण करतात. प्रजनन लैंगिक पद्धतीने, द्विखंडन आणि मुकुलायन अशा अलैंगिक पद्धतीने सुद्धा होते. आता आपल्याला माहीत असलेलं उदाहरण अळंबी म्हणजेच मशरूम, ईस्ट आणि कॅन्डिडा. ही ईस्ट आणि मशरूम आपल्या परिचयाची उदाहरणे आहेत. यानंतर आदिजीवातील पुढचा भाग आपण बघूया, शैवाले. शैवाले म्हणजे काय, तर आपल्याला सगळ्यांनाच आता लक्षात आलेलं आहे की शैवाले म्हणजे बऱ्याच ठिकाणी आत्ता सध्या पावसाळ्याच्या पाण्यामुळे काही भिंती ओल्या झालेल्या असतात. त्या ठिकाणी जो ओलावा आलेला असतो, या ठिकाणी हिरव्या ज्या वनस्पती दिसतात त्यालाच आपण शैवाले असे म्हणतो. आणि आता त्याचा आकार कसा असतो ते बघूया. त्यांचा आकार सुमारे 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर एवढा असतो. आता त्यांची लक्षणं बघूया. शैवाले पाण्यात वाढतात, दृश्यकेंद्रकी, एकपेशीय आणि स्वयंपोषी सजीव आहेत. यानंतर पेशीतील हरितलवकाच्या साह्याने प्रकाश संश्लेषण करतात. आता याचं आपल्यासमोर असलेलं उदाहरण दिसतंय ते म्हणजे क्लोरेला. दिसते सर्वांना आकृती क्लोरेलाची व्यवस्थित दिसते. शैवालांच्या थोड्या प्रजाती एकपेशीय आहेत, तर इतर सर्व शैवाले बहुपेशीय असून नुसत्या डोळ्यांनी दिसतात. या पुढील भागात आपण बघूया विषाणू. यांचा आकार सुमारे 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर एवढा असतो. विषाणूंना सामान्यतः सजीव मानले जात नाहीत किंवा ते सजीव निर्जीवांच्या सीमारेषेत आहे असे म्हणतात आणि यांचा अभ्यास सूक्ष्मजीवशास्त्रात केला जातो. विद्यार्थ्यांनो, आत्ता आपण ज्या लॉकडाऊनमुळे घरात आहोत तो सुद्धा एक विषाणू आहे, हे तुमच्या सर्वांच्याच लक्षात आलेलं असेल. त्याला आपण इंग्लिशमधून व्हायरस असं म्हणतोय. आणि हा व्हायरस कोणता आहे, तर तो व्हायरस आहे कोरोनाचा, कोविड-19 त्याला नाव दिलं गेलेलं आहे. आता तुम्ही सध्या जे घरी आहात त्यामुळे तुमच्या लक्षात आलेलंच असेल की कशा पद्धतीने याची माहिती आपल्यापर्यंत मिळालेली आहे. त्यामुळे हे मी सांगितल्यानंतर परत तुम्हाला थोडंसं जरा कोरोनाबद्दल माहिती सांगेन. आता आपण हा जो विषाणू आहे याबद्दल आधी बोलूया. यांची लक्षणं काय आहेत तर ते बघूया. हे विषाणू अतिसूक्ष्म म्हणजे जीवाणूंच्या 10 ते 100 पटीने लहान असून फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीनेच दिसू शकतात. म्हणून तुम्ही आत्ता जे कोरोनाचा विषाणू बघितलेला आहे तो आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही आहे, हे तुमच्याही लक्षात आलेलं आहे आणि तो किती पटीने लहान आहे हेही तुम्हाला माहीत आहे. ठीक आहे, पुढचा भाग बघूया आपण. स्वतंत्र कणांच्या रूपात आढळतात आणि हे विषाणू म्हणजे नेमकं काय तर DNA, कॅपिटल D, कॅपिटल N, कॅपिटल A याचा लॉंग फॉर्म म्हणजे याचं पूर्ण जे आपल्याला लिहून दिलेलं DNAचा लॉंग फॉर्म काय आहे ते बघूया. डीऑक्सी रायबो न्यूक्लिक आम्ल.
त्याला आम्लाला ॲसिड पण म्हणतात, म्हणजे डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड असंही म्हणतात. आणि दुसरं आहे किंवा RNA. RNA म्हणजे R म्हणजे रायबो, N म्हणजे न्यूक्लिक आणि A म्हणजे ॲसिड म्हणजे आम्ल. यापासून बनलेला लांब लचक रेणू असून त्याला प्रथिनांचे आवरण असते. विद्यार्थ्यांनो, आत्ता आपण जो कोरोना व्हायरस म्हणतोय याची व्याख्या म्हणजे याचं जे आपल्याला सांगितलेलं स्पष्टीकरण आहे ते सुद्धा याच पद्धतीनेच आहे की तो सुद्धा त्याच्यावर सुद्धा प्रथिनांचं आवरण आहे. पुढचं लक्षण आहे, वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीतच ते राहू शकतात व या पेशींच्या मदतीने विषाणू स्वतःची प्रथिने बनवितात व स्वतःच्या असंख्य प्रतिकृती निर्माण करतात आणि यानंतर यजमान पेशींना नष्ट करून या प्रतिकृती मुक्त होतात व मुक्त विषाणू पुन्हा नव्या पेशींना संसर्ग करतात आणि या विषाणूंमुळे वनस्पती व प्राण्यांना विविध रोग होतात. आता यातली आपल्या समोर असलेल्या आकृतीतील उदाहरण म्हणजे टोमॅटो. टोमॅटोवर असलेला विषाणू विल्ट विषाणू. लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो की टोमॅटोवर आपण म्हणतो ना कीड लागली आहे, वनस्पतींना कीड लागलेली आहे, तर या ठिकाणी आपण कीड शब्द न वापरता त्यांना विषाणूंची निर्मिती त्या ठिकाणी झालेली असते आणि टोमॅटोवर असलेला विषाणू आहे विल्ट. आता तुम्हाला कोरोनाच्या संदर्भात मी जे काही सांगितलेलं आहे हे या आपल्या विषाणू भागातून तुमच्या सहज लक्षात आलेलं असेल की कोरोनासुद्धा हा अशाच प्रकारचा विषाणू आहे की जो या प्रथिनांचं त्यावर आवरण आहे आणि आपल्या शरीरामध्ये जर गेला, फुफ्फुसांमध्ये गेला तर त्याची झपाट्याने आपल्या शरीरामध्ये वाढ होईल, असंख्य त्याच्या प्रतिकृती निर्माण होतील आणि म्हणून आपल्याला त्यापासून वाचण्यासाठी, आपलं संरक्षण करण्यासाठी सगळेच विद्यार्थी मास्क वापरत असतील, घरात आहेत, लॉकडाऊनमध्ये आपण आहोत, आपण आपल्या स्वतःची काळजी घेत आहोत. या निमित्ताने मला तुम्हाला या कोरोनाबद्दलही सांगता आलं आणि तुमचं रक्षण कसं करायचं आहे, आपल्याला स्वतःचा सांभाळ कसा करायचा आहे हेही सांगता आलं आहे. यापुढे आपण पुढचा भाग बघूया. विद्यार्थ्यांनो, आपल्याला यातील काही माहिती आहे का यासाठी पुस्तकात दिलेलं आहे. माहीत आहे का तुम्हाला? तर काय माहीत आहे, तर आपल्याला कोणकोणत्या विषाणूंमुळे कोणकोणता आजार निर्माण होऊ शकतो याची काही नावं या ठिकाणी दिलेली आहेत, ती आपण आता बघूया. मानवाला कोणत्या विषाणूमुळे कोणता आजार उद्भवू शकतो, तर मानवाला पोलिओ विषाणू, इन्फ्लुएन्झा विषाणू, HIV, एड्स विषाणू इत्यादींमुळे काही आजार आपल्याला निर्माण होतात. यानंतर गुरांवर कोणता आजार निर्माण होतो, तर इथे नाव शब्द नीट लक्षात घ्या, पिकोर्ना. लक्षात ठेवायचा शब्द पिकोर्ना, पिकोर्ना व्हायरस किंवा पिकोर्ना विषाणू. यानंतर वनस्पतींवर कोणते विषाणू येऊ शकतात किंवा असतात. टोमॅटोला आपल्याला मी आत्ताच सांगितलं आहे, टोमॅटो विल्ट विषाणू, तंबाखूसाठी मोझाईक विषाणू आणि अशी बरीच उदाहरणं आहेत, ते आपण आता नंतर अभ्यासणारच आहोत. त्यानंतर जीवाणू कोणता आहे, तर बॅक्टेरियोफाज. हे विषाणू जीवाणूंवर हल्ला करतात. आणि आता या ठिकाणी आपलं हे प्रकरण संपलं आहे. मी तुम्हाला एक थोडासा घरचा अभ्यास देते, तो बघा. घरचा अभ्यास असा आहे, इंटरनेट माझा मित्र. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे ते लक्षात घ्या. विविध सूक्ष्मजीवांची चित्रे व त्यांची वैशिष्ट्ये याबद्दल माहिती घेऊन तक्ता तयार करा. आता या ठिकाणी मी विविध सूक्ष्मजीव म्हटलेलं आहे, म्हणजे मी तुम्हाला सगळ्यांना मोबाईल आता हाताळता येतोच आहे, त्यामुळे इंटरनेट म्हणजे नेटचा वापर करून तुम्ही काही सूक्ष्मजीवांची चित्र गोळा करा, फोटो काढा, त्याबद्दल माहिती लिहा आणि आपल्या वहीत तयार ठेवा. यानंतर आत्ता कोरोनाबद्दल सगळ्यांनाच माहिती झालेली आहे, त्याचंसुद्धा तुम्ही नेटवरून चित्र काढा, फोटो काढून घ्या, तसंच आपल्या वहीमध्ये ती आकृती काढा आणि त्याची माहिती लिहून त्याचं चित्र, माहिती, वैशिष्ट्य याबद्दल सगळं छानपैकी आपण प्रोजेक्ट म्हणूया, असा एक छोटासा प्रोजेक्ट तयार करा. मी शाळा सुरू झाल्यावर तो प्रोजेक्ट तुमच्याकडून जमा करेन आणि त्याला मी तुम्हाला गुण देणार आहे, हे लक्षात घ्या. या ठिकाणी आपलं पहिला पाठ जो आहे तो संपलेला आहे. यानंतर आपण पुढच्या पाठामध्ये स्वाध्याय घेणार आहोत. हा पाठ तुम्हाला मी पहिला भाग आणि दुसरा भाग समजून सांगितलेला आहे, तो समजला आहे किंवा नाही त्याचा रिप्लाय तुम्ही मला माझ्या पर्सनल नंबरवर द्यायचा आहे. आणि आज तुम्हाला घरचा अभ्यास हा असणार आहे. हे तुम्हाला जे आकृत्या दर्शवलेल्या आहेत त्या आकृत्या काढायच्या आहेत आणि त्यांची वैशिष्ट्ये लिहायची आहेत.
वैशिष्ट्ये लिहायची आहेत. या ठिकाणी आपण आता थांबूया. ओके, बाय, सी यू लेटर.